सोलापुरातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातर्फे 14 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत बालकामगार प्रथा विरोधी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे। 14 नोव्हेंबर हा देशभर बालदिन म्हणून साजरा केला जातो। या विशेष दिनाचं औचित्य साधून सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय सोलापूर यांच्यातर्फे बालकामगार प्रतिबंध करण्याच्या दृष्टीनं 14 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत बालकामगार प्रथा विरोधी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती सहाय्यक कामगार आयुक्त निलेश एलगुंडे यांनी दिली। जिल्हा कृती दलामार्फत सोलापूर जिल्ह्यात 20 नोव्हेंबरपर्यंत कारखाने, आस्थापना, हॉटेल, गॅरेज आणि धोकादायक उद्योगांना भेटी देऊन बालकामगार प्रथाविरोधी मोहीम राबवली जाईल। या मोहिमेत पोस्टर चिकटवणं, बालकामगार विरोधी पत्रक वाटप करणं आणि जनजागृती करणं यांचा समावेश असेल। कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे। त्यांच्यामार्फत आस्थापनांची तपासणी करून बालकामगार आढळल्यास त्यांची मुक्तता केली जाईल आणि बालकामगार अधिनियमाअंतर्गत कार्यवाही करण्यात येईल। बालकामगार आस्थापनांमध्ये ठेवणं कायद्यानं गुन्हा आहे, त्यामुळं 14 वर्षाखालील बालकामगार काम करत नाहीत याची हमी संबंधितांकडून घेतली जाईल। हॉटेल असोसिएशन, दुकानं, व्यापारी संघटना आणि औद्योगिक क्षेत्रातील मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनसह बैठका आयोजित करून बाल आणि किशोरवयीन कामगार प्रतिबंध व नियमन अधिनियम 1986 मधील तरतुदींची माहिती देण्यात येईल। या बैठकींमधून सामुदायिक शपथ घेणं आणि हमीपत्र भरून घेणं यांचा समावेश असेल। सहाय्यक कामगार आयुक्त निलेश एलगुंडे यांनी सर्वांना आवाहन केलं आहे की कारखाना, आस्थापना, हॉटेल, गॅरेज आणि धोकादायक उद्योगांमध्ये बालकामगार ठेवू नयेत।